तुमचं पण पोट बाहेर आले का? वजन वाढत आहे का? मग ह्या 6 गोष्टी खा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आजकाल बऱ्याच जणांना पोट वाढण्याच्या समस्या आहेत, वजन पण वाढत असते. तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, काय खायचे आहे ते सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आजकाल बऱ्याच जणांचे पोट वाढते याची कारणे आहेत बघा. जास्त बसून राहणे, जास्त अपुरी झोप घेणे, त्यानंतर जास्त बाहेरचे खाणे, तेलकट पदार्थ खाणे, कमी व्यायाम करणे, जास्त गोड खाणे, ह्यामुळे आपल्या पोटाभोवती चरबी चढते आणि आपले वजन वाढते. तर घाबरण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला महागडे पदार्थ, वेगवेगळे ट्रीटमेंट्स घ्यायचीही गरज नाही. मी तुम्हाला काही घरगुतीच पदार्थ सांगणार आहे. ते तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन कमी होईलच आणि वजनसुद्धा वाढणार नाही आणि आपले पोटसुद्धा वाढणार नाही, कमी होण्याससुद्धा मदत होईल. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मैत्रिणींनो, मग चालू करूया का आपण? आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती कळाली पाहिजे आणि त्यांचे पोटवर आले असेल तर वजन झाले असेल त्यांना पण समजले पाहिजे आणि त्यांनी पण हा उपाय केले तर त्यांचे पण नक्की पोट कमी होईल आणि वजनसुद्धा कमी होण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, आपण त्या 6 गोष्टी आहेत, त्यांनी आपले वजनसुद्धा वाढणार नाही आणि पोटसुद्धा दिसणार नाही. तर आपण जाणून घेऊया. नंबर 1 आहे ओट्स. तर ओट्समध्ये खूप प्रमाणात फायबर असते. ते आपण नाश्त्यासाठी वापरू शकतो आणि त्यासोबतच आपण दूध, दही, फळेसुद्धा खाऊ शकतो. पण मार्केटमध्ये साखरेचे प्रमाण असणारे ओट्स निवडल्यापेक्षा साधे ओट्स कधीही चांगले असतात बघा. कारण साखरसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगली नसते, त्यामुळे कमी साखर खाणे हे चांगले असते. त्यासाठी आपण साधेच ओट्स घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ते उपयुक्त राहतील. नंबर 2 बघा, काकडी. तर मैत्रिणींनो, काकडी तुम्हाला माहीतच आहे, काकडीमध्ये खूप प्रमाणात पाणी असते आणि आपल्या शरीराला डिहायड्रेटसुद्धा करत नाही. त्यामुळे आपण काकडी खाणे चांगलेच असते. मार्केटमध्ये सहज मिळणारी काकडी ही आपल्या घरी तर आपण ठेवतोच त्या आणि ती जेवणासोबत आपण जर डेली त्याच्या खापा खाल्ल्या तर खूप चांगले असते आणि त्यामुळे आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते. त्याच्यामुळे आपण काकडी खाणेसुद्धा खूप गरजेचे आहे. नंबर 3 दही. तर तुम्ही दही माहीतच आहे, दही हे दुधापासून बनते. तर आपण आपण बिना साखरेचे खायचे आहे. साधे दही जर तुम्ही खाल्ले ना, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. आता आपण मार्केटमध्ये जे दही आणतो त्याच्यामध्ये फ्लेवर्स खूप प्रमाणात असते, त्यामुळे आपण घरी दही करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या घरचे दही कधीही चांगलेच असते. आणि काय करायचे आहे बघा, त्याच्यामध्ये काकडी, जिरे टाकून आपण त्याचा रायता बनवून ते सुद्धा जेवणाबरोबर खाऊ शकतो. तितकेच दही आणण्यापेक्षा घरच्या घरी दही करा आणि मस्तपैकी खा. तर नक्कीच आपले वजन नियंत्रणात राहील आणि वजनसुद्धा वाढणार नाही, पोटाची चरबीसुद्धा दिसणार नाही. नंबर 4 आहे बघा, आता डाळी. तर प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतात. मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, ह्या डाळी तर प्रत्येकाच्याच घरात उपलब्ध असतात. उडीद डाळ तर काय करायचे आहे, आपण डाळी खाण्याचा जास्त प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून काय होते बघा, आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते आणि घरगुती डाळ असल्यामुळे आपले वजन कमी करण्यासुद्धा मदत होते. आहाराचा सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणजे डाळी असतात. नंबर 5, बदाममध्ये प्रथिने, फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपण मुठभर बदाम खाण्याऐवजी दररोज काय करायचे आहे बघा, रात्री झोपताना आपण दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये 5-6 बदाम भिजून घालायचे आहेत आणि सकाळी आपण ब्रेकफास्टला म्हणजेच नाश्त्याला आपण त्या बदामी खायच्या आहेत, जेणेकरून आपले वजनसुद्धा व्यवस्थित राहील आणि आपल्याला भूक लागण्याससुद्धा मदत होईल आणि आपले शरीरसुद्धा निरोगी राहील. तर मैत्रिणींनो, पाणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आता बरेच लोक काय करतात, तहान लागली की चहा पितात, शीतपेय पदार्थ पितात किंवा गोड पदार्थ घेतात. तर असे न करता आपण पाणी जास्त प्रमाणात प्यायचे आहे आणि पाण्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते असे नाही, पण आपले शरीर हायड्रेट राहते आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळीसुद्धा कमी होणार नाही आणि आपले शरीरसुद्धा छान निरोगी राहील. तर पाणी पिणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे. म्हणून आपण तहान लागली की पाणीच प्यायचे आहे, चहा नाही घ्यायचा, शीतपेय पदार्थ नाही घ्यायचे, जेणेकरून आपले शरीरसुद्धा चांगले राहील. आणि जर तुम्ही जास्त शीतपेय चहा पिला वजन वाढते आणि चहा शरीरासाठी चांगला नसतो. जर तुम्हाला पोटाची चरबी खरंच कमी करायची असेल ना, तर मी ह्या 6 सवयी
सवयी अजून सांगणार आहे, त्या तुम्ही नक्कीच तुमच्या पोटाची चरबी कमी होईल आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहील. तर त्या कोणत्या सवयी आहेत 6 मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. पहिली सवय आहे बघा, साखर कमी खा. तर साखरेचे पदार्थ जसे मिठाई, चहा, शीतपेय पदार्थ, कोल्ड्रिंक्स, त्यानंतर गोड पदार्थ खाणे टाळा. दुसरी सवय आहे, जर एखादा पौष्टिक पदार्थ असेल तर तो आपण जास्त प्रमाणात खाल्ला तर आपल्या कॅलरीज आणि फॅटसुद्धा वाढतात, मग वजनसुद्धा वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ कमी खा, जसे की समोसा, कचोरी, भजी, पुरी, बिस्किट, जास्त तेल असलेले भाजी, पोहे, परत वडापाव, जिलेबी खाणेसुद्धा टाळा, कारण आपण जेवढे तेलकट खाल तेवढे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तेलकट खाणेसुद्धा टाळा. चौथी गोष्ट पहा, नियमित हालचाल करा, जसे की सकाळी लवकर उठून तुम्ही व्यायाम करत जावा, जास्त चालणे करा, जास्त बसून राहू नका, जास्त सायकलिंग आणि सकाळी लवकर उठून 30 मिनिटे जरी तुम्ही व्यायाम केला ना, तुमचे वजन योग्य राहील आणि जास्त वाढणार सुद्धा नाही. आणि जास्त गाडीवर सुद्धा फिरू नका, जेवढे पायी जे चालता येईल तेवढे पायी चला, म्हणजे आपले शरीरसुद्धा चांगले राहील आणि वजनसुद्धा व्यवस्थित राहील. पाचवी गोष्ट म्हणजे झोप नियंत्रणात ठेवा. झोप कमी करू नका. तुम्ही दररोज 8 तास तरी झोप तुमची झालीच पाहिजे. जर तुम्ही अपुरी झोप घेतली ना सुद्धा चांगले नाही राहत, त्यामुळे झोपसुद्धा चांगली घेणे. जागरण करू नका. 6वी गोष्ट आहे, पाहूया आपण, मोबाईल बघत जेवण करू नका, कारण मोबाईल बघत खूप घाईघाईने आपण जेवतो. त्यामुळे हळूवारपणे जेवण करा आणि TV बघताना सुद्धा जेवण करू नका. तुम्ही हळूवारपणे जेवण केले तर आपल्याला पचनाचा सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि आपले पोटसुद्धा व्यवस्थित राहील. आता शेवटी मी तुम्हाला एकच सांगते की पोट समोर येण्याची कारणे वेगवेगळी असतात, त्यामुळे मी तुम्हाला असा दावा देऊ शकत नाही की हे खाल्ल्याने तुमचे पोट पूर्णपणे कमी होईल. त्यामुळे तुम्ही हे करून पहा. जर कमी झाले तर होऊ सुद्धा शकते, पण जर तुमचे पोट फुगत असेल, सतत वाढत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यामुळे तुम्ही आजपासून तुमच्या आहारामध्ये नक्कीच डाळी, काकडी, दही असे पदार्थ खा, जेणेकरून तुमचे पोटसुद्धा व्यवस्थित राहील आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पाणी पिणे सुद्धा चांगले असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. कमेंट्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.